वेदांत वानखेडे, माझा राजीनामा. नामंजूर करतोय मी तुझा राजीनामा. असा पेपर फाडून राजीनामा नामंजूर करून काही उपयोग नाहीये वेदांत. कारण मी उद्यापासून ऑफिसला येणार नाही. धमकी देतेस? तुला जे समजायचं ते. अमूल्या, तुला ऑफिसला यावंच लागेल. मला कळतच नाही आपल्या ऑफिसमध्ये नेमकं चालू काय. म्हणजे आता अमूल्या मॅडम केबिन मध्ये गेल्या, त्या चिडून बाहेर आल्या. मग आद्या मॅडम केबिन मध्ये गेल्या, त्या पण चिडून बाहेर आल्या. आणि आता अमूल्या मॅडम परत केबिन मध्ये गेल्या आहेत. काय माहिती काय चाललंय नक्की. आता काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणजे झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला जरा तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय. मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. तुम्ही सगळेजण माझ्या कंपनीत काम करता. तुम्ही माझं कुटुंब आहात आणि म्हणूनच मला तुम्हाला ही आनंदाची बातमी द्यायची. वेदांत, तू हे सगळं मुद्दाम करतोयस का तुला खरंच कळत नाही? अमूल्या, मला सगळं कळतंय. नाही नाही नाही, तुला कळत असतं ना वेदांत, तर तू असा वागलाच नसतोस. काय चाललंय तुमचं? तू आणि आद्या असं वागताय तसं मी काहीतरी खूप मोठा गुन्हा केला. तुझं माहिती नाही, पण मी तुझी खोटी गर्लफ्रेंड झाले ना, तो माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता. अमूल्या, हे बघ, हे नाटक आपण केलं कारण आपल्याला विक्रांत आणि आरतीचं सगळं सॉर्ट करायचं होतं. एक्झॅक्टली वेदांत, एक्झॅक्टली. मग मला सांग, ही आपल्या दोघांची जबाबदारी नाहीये का? वेदांत, मी आधीच तुला बजावलं होतं आणि तरी सुद्धा तू मला म्हणतोस की चूक माझीच आहे. तू अति करतेस आता. मी अति करते, अति तू करतोयस वेदांत. आणि तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही. हे मला काय वाटतं आणि नाही हे तू नको ठरवूस. सोड ना, मी तुझ्यासोबत बोलतेच कशाला येते. अमूल्या, तू ही नोकरी सोडून नाही जाऊ शकत. अच्छा, म्हणजे आता मी ही नोकरी करायची का नाही हे सुद्धा मी ठरवू शकत नाही? नाही. सिरियसली वेदांत? एनिवेज, थँक यू सो मच. मला ना तुझ्याशी बोलायचं. अमूल्या, थांब. एक मिनिट सुद्धा थांबणार नाहीये. ज्या माणसाला समोरच्या माणसाच्या मनातली साधी एक गोष्ट कळत नाही, त्या माणसासोबत बोलायचं सुद्धा नाहीये मला. तुला आठवतंय वेदांत, पिकनिकच्या वेळेस तुम्हाला काय विचारलं होतंस? तू विचारलं होतंस की अमूल्या बॉस म्हणून तू माझं कौतुक केलंस, पण मित्र म्हणून का काही बोलली नाहीस? आता तुला कळलं? आता तुला कळलं वेदांत, का मी काही बोलले नाही? कारण तुला माझी किंमतच नाही. अमूल्या, मैत्रीचा संबंध येतोच कुठे इथे? नाही नाही, पण मैत्रीबद्दल बोललेलंच बरं आहे. कारण माणूस की तर तुझ्यात नाहीच आहे. वेदांत, तू ना, तू दगड आहेस. तुझ्या आतमध्ये भावनाच नाहीये. तर आनंदाची बातमी ही की तुमचे वेदांत सर लवकरच लग्न करणार आहेत. माझी दोन्ही मुलं विक्रांत आणि वेदांत लवकरच लग्न करणार आहेत. विक्रांतच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे आरती आणि वेदांतच्या होणार आणि वेदांतच्या मुलीशी लग्न करणार आहे, तिचं नाव आहे अमूल्य. थँक्यू सो मच वेदांत वानखेडे.
अभिनंदन मॅडम. अभिनंदन. काय झालं? अहो नूतन मॅडमने आनंदाची बातमी दिली आहे की तुम्ही आणि वेदांत सर लग्न करताय. भावी सुनबाई घ्या. आधी तुम्ही पेढा घ्या. वेदांत, अरे बघ अमूल्य लाजतीये. तू सांग तिला सगळ्यांना पेढे वाटायला. घे ग. आई तू तू कधी आलीस? आत्ताच. बरं मग तू आत यायचंस ना, इथे का थांबलीस? चल आपण आज जाऊन बोलूया. नाही नाही नको नको. ठीक आहे, तुमचं चालू दे काय ते. अमूल्य आत होती ना म्हणून मी आले नाही. बरं झालं काकू तुम्ही आत नाही आला, नाहीतर धक्का बसला असता तुम्हाला. आणि मी पेढे देणार, सगळ्यांना देणार, पण सगळ्यात आधी तुम्हाला भरवणार. हो काकू घ्या, तोंड गोड करा. थँक्यू काकू, आम्हाला प्रायव्हसी दिल्याबद्दल. अमूल्य, अरे वेदांत घे पेढा, घे ना. अरे बघतोयस काय, घे. घे ना, घे 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 घे. हा नूतन काकू पण ना, बघ ना रे, राहवलंच नाही त्यांना. किती घाई त्यांना सगळ्यांना सांगायची की आपण दोघं लग्न करतोय. आद्या वहिनी घे, तू सुद्धा तोंड गोड कर. घे ना, तोंड गोड कर वहिनी, घे. हा विजय हे घ्या. हो तुम्ही अजून एक घ्या. बरं ठीक आहे. श्रीपाद कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. हे घ्या. गोपाळ अरे घे ना, तू सुद्धा घे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आज सगळा स्टाफ इतका आनंदी आहे ना. विजय तुम्हाला आनंद झाला ना? अहो हा काय प्रश्न झाला का? अहो मला खूप आनंद झालाय उलट. पण तुम्हाला असं नाही वाटत का की ही बातमी तुम्हाला वेदांत सरांनी सांगितली असती तर जास्त आनंद झाला असता? अहो हो हो, म्हणजे काय, अर्थातच. का? स्टाफ फक्त वेदांचा नाहीये, कंपनी माझी आहे. मग मी बातमी दिली तर कुठे बिघडलं? नाही नाही काकू, काहीच बिघडलं नाही. तुम्ही या कंपनीच्या मालकीण आहात, पण काय ना काकू, हा सगळा स्टाफ वेदांच्या जास्त जवळचा, म्हणून मग त्यानेच दिली असती ना ही बातमी. तुम्हाला एवढा उतावळपणा करायची काय गरज होती? शब्द जरा जपून अमूल्या. काकू मी शब्द जपूनच वापरते. आता तुम्ही एवढ्या आनंदाने सगळ्यांना सांगायला आलात, मग तेवढ्याच आनंदाने माझं सुद्धा ऐकून घ्या ना. आई तू प्लीज आतमध्ये चल. अरे वेदांत थांब, मला बोलू दे त्यांच्याशी. काय वेदांत, तिने सांगितलं आणि तू थांबलास? लग्न आधीच बायकोचा बैल झालास की काय? बघा वेदांत, तुझी शिंग लागायला नको कोणाला. नाही म्हणजे तुला बैल म्हणाल्या म्हणून. आई
प्लीज. आता काय तू मलाच सांगणार आहेस का? आई अगं मी निघते. सासूबाई, सावकाश जा. तुम्ही गप्प गप्प काय? काही नाही, काय बोलावं सुचत नाहीये. बघा, फार ताण घेऊ नका तुम्ही. सगळ्यांनी व्यवस्थित जेवून घ्या. अगदी जेवण जात नसलं तरी. आई, अण्णा, एक सांगायचं होतं. बोल. मी राजीनामा दिला. जे काही झालं त्यासाठी सॉरी. उद्यापासून ऑफिसला नाही जा. नक्की जमेल? आई, मी बघते. थांब. मी बघते. वेदांत, तू काय वेदांत, आज अचानक एकदम काही काम होतं का? थोडं बोलायचं होतं. कशाविषयी? अण्णा, काल जे झालं त्याबद्दल काय आता बोलण्यात काय अर्थ आहे? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलला नाहीत. तू काय ती काय. बस बस बोल, काय बोलायचं? ऍक्च्युली मला फक्त तुमच्याशीच बोलायचंय. मी थांबले तर चालेल हो ना? हो, प्लीज. बसा. मी समजू शकतो काल जे काही घडलं त्यामुळे तुम्ही खूप शॉक्ड असाल. पण आता मी सगळं स्पष्टपणे सांगतो. विक्रांत आणि आरती एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. पण मागे जे काही झालं त्यामुळे आईला हे मान्य नव्हतं. आणि आई सोडून बाकी सगळ्यांची इच्छा होती की विक्रांत आणि आरतीचं लग्न व्हावं. पण तुम्हाला माहिती आहे, आईने अट घातली होती. जोपर्यंत माझ्या आयुष्यात एखादी मुलगी येत नाही, जोपर्यंत मी लग्नासाठी तयार होत नाही, तोपर्यंत विक्रांत आणि आरतीचं काहीच होऊ शकणार. मी मागे पण तुम्हाला एकदा म्हणालो होतो की आपण ह्या दोघांचं लग्न लावून देऊयात. पण तुम्ही म्हणालात की नाही, आईची परवानगी हवी. इव्हन मला आजी पण म्हणाली होती की तू जास्त घाई करू नकोस, आई देईल परवानगी आणि मग आपण साखरपुडा करूयात. म्हणून मग मीच माझ्या आईला माझ्या आणि अमूल्याच्या नात्याबद्दल सांगितलं. आणि जर सांगितलं नसतं तर आई साखरपुड्याला तयारच झाली नसती ना. काकू, अण्णा, या सगळ्यात अमूल्याची काहीच चूक नाही. म्हणजे तिने मला ना खूप क्लिअरली सांगितलं होतं, माझ्या आई अण्णांना काही माहिती नाहीये, मला वेळ हवाय, तू घाई करू नकोस. पण आमच्याकडूनच जरा घाई झाली आणि आजी तर म्हणजे डिरेक्ट साखरपुडाच ठरवून आली. म्हणजे अमूल्याला हे सगळं तुम्हाला सांगणार होती ऍक्च्युली, पण सगळं इतकं घाई गडबडीत झालं ना की तिला वेळ नाही मिळाला. सो अमूल्याचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये. अच्छा, तू माझ्याच मुलीची माझ्याच पुढे बाजू मांडायला म्हणून आलायस इथे.
मला माहिती आहेत माझ्या मुली कशा आहेत त्या. मान्य आहे थोडी घाई झाली, पण अमूल्याने साखरपुड्याच्या आधी 5 मिनिटं जरी मला सांगितलं असतं ना सगळं, तरी मला चाललं असतं. पण ठीक आहे, अमूल्याचा विषय थोडा वेळ बाजूला ठेवूया आपण. पण काय नूतनजींचं काय? पण मागच्या सगळ्या गोष्टी अजूनही विसरलेल्या नाही आहेत त्या. काल त्या शुभकार्याचा विचकाच करायला आल्या होत्या असंच वाटलं मला. का म्हणजे त्या समजून का घेत नाहीत काहीच? प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच व्हायला हवी असा अट्टांस कशासाठी आहे त्यांचा? प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखीच सून किंवा जावई आपल्याला मिळेल असं नसतं ना कधी. महत्वाचं काय आहे? मुलांना काय आवडतं ते महत्वाचं आहे ना. पण संसार पुढे जाऊन त्यांना करायचा आहे, आईवडिलांना नसतो करायचा. पण मुलाच्या आईला जसं त्यांच्या सुनेमध्ये उणिवा जाणवतात, तसंच मुलीच्या आईला सुद्धा जावयामध्ये उणिवा जाणवू शकतात की नाही? पण म्हणून काय आम्ही अडून बसायचं का? नको नको त्या अटी लादायच्या? काही अर्थ आहे का त्याला? मला पटतंय तुमचं, मग पण अमूल्याचा काही दोष नाही अण्णा या सगळ्यात. आज सकाळी तिने राजीनामा दिला आणि तिला ना खूप त्रास होतो या सगळ्याचा. मला हे नाही आवडत आहे. तुम्ही प्लीज कुठलाही राग नका ना ठेवू मनात, प्लीज. कसं आहे वेदांत, आम्हा डॉक्टरांची ना एक जन्मजात सवय असते. आम्ही कुठलाही राग फार काळ मनात ठेवू शकत नाही. तू बोलायला आलास, खूप बरं झालं. तेवढा पुरता राग आला होता मला, पण ठीक आहे, आता नाही गेला, तो राग गेला. आता माझ्या मनामध्ये कुठलाही राग किंतु परंतु काही नाही. कसं आहे, बोललं ना की समोरच्याच्या मनातले गैरसमज दूर होतात आणि नाती छान घट्ट होतात. एक रिक्वेस्ट होती, तुम्ही अमूल्याला परत ऑफिस जॉईन करण्याची परवानगी द्या ना. हा, करू दे ना, माझी काहीच हरकत नाही. काय ना, कारण ती ऑफिसमध्ये आल्यापासून स्टाफला आणि स्पेशली मला बरं वाटतं. माझ्या मनातलं ती त्याची शेअर करू शकतो, मी सगळं बोलू शकतो. आमची चांगली मैत्री झाली आहे. म्हणजे तुझ्या मते अमूल्या चांगली मुलगी आहे? हो. तू असं म्हणतोयस की तुझ्या मैत्रिणीसारखी झालीये, तू मनातलं सगळं बोलू शकतोस. खरंच एवढा विश्वास आहे तिच्यावर? हो. मनापासून आवडते तुला अमूल्या? प्रश्न विचारून भांडवून सोडताय तुम्ही त्याला. अहो, असं नाही. अमूल्या ऑफिसमध्ये येईल, नको काळजी करूस तू. हा, पण अभ्यास पण व्हायला हवाय ना तिचा. अहो, ते ती करतेच, तिला सांगण्याची गरज नाहीये. एवढं ओळखतोस तिला? मी निघतो लेट. तुम्ही उद्या फक्त अमूल्याला सांगा की ऑफिसमध्ये मी तिची वाट बघतो. हो, येईल. येतो. गुड नाईट. गुड नाईट. अण्णा, मी फक्त 2 मिनिटं वेदांशी बोलतो. नाही, अरे 2 मिनिटं का 5 मिनिटं बोललीस तरी चालेल. जा. माझ्या मुलांमुळे ह्या मुली सुद्धा माझ्याशी आवाज चढवून बोलायला लागल्यात. हाच काय तो दिवस बघायचा राहिला होता. ती अमूल्या मला वाटेल तसं बोलते आणि माझा मुलगा तर बघत राहतो. सासू सुनेच्या भांडणात जे मुलाचं भरीत होतं तशी परिस्थिती आहे. नॉर्मली हे लग्नानंतर होतं, पण आपल्याकडे ते आता लग्न आधीच सुरू झाले. मग काय आयुष्यभर हे सहन करायचं? अण्णांनी चांगले संस्कार दिलेत मुलींना. नाही, अण्णांच्या घरी सुद्धा तणाव असणारच. रागावला असेल तो. ते त्यांचं काय ते त्यांनी बघून घ्यावं. मला वाटतं मॅडम, आपण अण्णांना भेटायला जायला पाहिजे. अमूल्यावर चिडला असेल. ते कशाला रागवतील? आणि रागावले ना तर रागवू देत. जरा लगाम बसेल मुलींना, त्या अमूल्याला चांगली अद्दल घडेल. मला वाटतं तुम्ही हे चुकीचं भांडण घेतलंय. म्हणजे तुमच्या मुलांना तुमचं वागणं चुकीचं वाटतंय. त्यात नवीन काय? मला हे कळत नाही मॅडम, म्हणजे तुम्ही त्या मुलीचा एवढा दुस्वास का करता? चांगल्या मुली आहेत त्या. अहो, त्या आरतीमुळे माझा मुलगा मरता मरता वाचलाय. माझ्या मुलाला गमावलं असतं मी
ते आता आपण विसरायला पाहिजे मॅडम. मी कधीच विसरू शकत नाही. मॅडम तुम्हाला मागे सांगितलं होतं मी, तुमच्या घरात तुम्ही सून अशी आणा की तुमचं ऐकेल, तुमच्या मर्जीत राहील, तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. शब्दाबाहेर जाणं तर सोडाच, दोघी मिळून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. नाही नाही, असं होणार नाही. मी त्या मुलींना ओळखतो, चांगलंच ओळखतो. बघूया, आता काळच ठरवेल काय ते. निघते मी. चला मी येतो. नाही नको, मी जाईन.